मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये आमचे पेशंट घेत नाही, दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये पेशंट घेतले जात नाही. त्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी बेड नाही, पण रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर बेड उपलब्ध होतो. मग आपण हा विचार केला तर कसा मार्ग काढायचा? आणि म्हणून साईबाबांना करून तुम्हाला सांगतो, विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला, पुढच्या 2 वर्षामध्ये शिर्डीमध्ये माझा व्यक्तिगत मोफत 200 बेडचं रुग्णालय मी उभं करणार, ज्यामध्ये आपण गरिबांना मोफत उपचार देणार आहे. 200 खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही, पण निदान डॉक्टर आहे. डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा वापर करत, तसा मी आहे मेंदूचा डॉक्टर. तिथं दवाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू एका उघडून पाहिजे, नेमकी हा कोणाचा आहे, याच्या मनात काय चाललंय, आणि म्हणून त्या दवाखान्याची गरज आपल्याला. या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना उपचार. आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट 2 वर्ष फक्त थांबा, कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही. सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल विखे पाटील परिवाराने घेतलाय. असे असंख्य निर्णय, या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास घडलेला आहे. हे येणारे लोक हे कोणाचेच नाही, हे येतील, विष कालवतील, यांच्या मागे कोणी नाही. आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला, शांततेत विरोध केला. आणि म्हणून रुई गावाला आता मागाल ते अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो. तुम्हाला कुठलीही गोष्टी करणार नाही, कारण तिचे व्यासपीठ चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.